प्रवेश केलाय आणि आता या पहिल्या स्पर्धेमध्ये कशा प्रकारचा खेळ करतील टाइम नोट केला जाईल पहिला चेंडू अगदी डिलिव्हर करण्याच्या आधी। आम्ही आपल्याला सर्वांना नम्र विनंती करतोय कारण 1:08 मिनिटांचा अवधी झालाय आणि अद्याप एक पूर्ण गट आपल्याला खेळवायचा आहे। चला प्लीज फास्ट खेळा। दोन्ही टीमचे 12वा खेळाडू मिरगावचे आलेले आहेत, बसून घ्या मित्रांनो। मिरगाव संघ फलंदाजी नाव सांगा। प्रथमेश आणि त्यांच्या साथीला अजय। गोलंदाज मोहन। मोहनचा पहिला चेंडू पायावर टाकलाय आणि चेंडूला फेकलाय मिड विकेट सीमा रेषा पार। प्रथमेशच्या बॅट मधून आर पार दर्जेदार जिव्हाळा चषक षटकार। एकता मिरगाव पहिल्याच चेंडूवर आपले मनसुबे स्पष्ट केलेत, आक्रमण केले प्रथमेशांनी। पहिल्या चेंडूवर धावांचा श्री गणेश झालाय षटकाराने। मोहनचा कमी गतीने टाकलेला चेंडू सूर्यकुमार यादव सरांच्या स्टाईलने डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार। स्वतःचा अगदी शरीराचं संतुलन जरी ढासळलं असेल परंतु मात्र 6 धावा ठोकल्यात। अप्रतिम स्ट्रोक षटकार। 2 चेंडूवर 2 षटकार ठोकलेत। आज सकाळी शिवाजी सूर्यवंशी यांनी षटकार ठोकली होती। आता मात्र या सामन्यामध्ये फलंदाज प्रथमेश षटकार हॅट्रिक ठोकतील का हे पाहायचंय। पहिल्या 2 चेंडूवर मात्र 12 धावा आल्यात। 1:08 मिनिटांनी हा सामना चालू झालाय। तुमच्याकडे 15 मिनिटांचा अवधी असेल। आक्रमक स्वरूप धारण केले। पहिल्या 2 चेंडूवर 12 धावा आल्यात। टीम एकता मिरगाव। चला प्लीज मॅचला गती द्या। तिसरा चेंडू देखील 3 इन अ रो सलगचा तिसरा मारलाय। येस इट इज। चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार। फलंदाज प्रथमेशच्या बॅट मधून हॅट्रिक षटकार ठोकले जात आहेत। वॉट अ स्ट्रोक। काय फटकेबाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, ज्या प्रकारची आपण फटकेबाजी पाहतोय। सलगच्या 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले, आक्रमक पवित्रा धारण केलाय। वेलकम नितीन कुंभार, आपलं देखील सहर्ष स्वागत। सलगचे 3 आले, 18 धावा धाव फलकावर। 600च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पडला जातोय। दुपारचं सत्र आहे, धावांचा मात्र वेग। चौथा मारण्याचा प्रयत्न, चौथा देखील आलाय। 4 इन अ रो। प्रथमेशांच्या बॅट मधून सलगचे 4 मोठे धमाके। आक्रमण केलंय मोहन यांच्यावर, उत्तर नाहीये। या फलंदाजाचं ज्या प्रकारे फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, प्रथमेश शेलार यांच्या बॅट मधून शेलारांची पॉवर पाहायला मिळते। 4 आलेत। आता मात्र उत्कंठ असेल 6 चेंडूवर 6 षटकार ठोकण्याची। पहिली स्पर्धा खेळते सर एकता मिरगाव या पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये आणि पहिल्या स्पर्धेमध्ये छाप सोडली। प्रथमेश शेलार सलगचे 4 आलेत, पुनरागमन करावं लागेल गोलंदाज मोहन यांना। आता मात्र या खेळाडूच्या फटक्यांचं उत्तर शोधावं लागेल। ऑन साइडला टार्गेट केलं जात आहे। पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावर असताना 4 चेंडूमध्ये ठोकल्यात 24 धावा। चेंडू डाऊन द लेग साइड सोडून दिलाय यष्टीरक्षक मॅक्सवेल। चांगलं यष्टीरक्षण, वाईट बॉल। दबाव पाहायला मिळतोय, प्रेशर आहे गोलंदाजावर। 4 चेंडूवर 4 षटकार ठोकल्यानंतर मात्र हा चेंडू अवांतर आलाय। प्रथमेश शेलार फलंदाजी स्ट्राईक वर, 25 धावा धाव फलकावर। खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतोय। हा चेंडू मात्र चांगला चेंडू आहे। अशा प्रकारची तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल। लेग बाय स्वरूपात 1 धाव मात्र प्राप्त होईल। एक अतिरिक्त स्वरूपात धाव टीमच्या टोटल मध्ये। टीमची धावसंख्या 5 चेंडू अखेर 26 धावा, 26 रन्स ऑन बोर्ड। पहिला चेंडू खेळण्यासाठी फलंदाज अजय। 1 टू गो। शेवटचा चेंडू लोअर फुल टॉस ऑफ ड्राइव्ह मिड ऑफ आयश 30 वर्तुळाच्या आतमध्ये। राव चेंडू फील्ड करतील, तद्भर 1 धाव मात्र घेतली जाईल, स्वतःकडे ठेवतील। स्ट्राईक अजय आणि पहिल्या षटकामध्ये मोहन यांचं महागडं षटक 27 धावा धाव फलकावर।
27 रन्स ऑन बोर्ड टीम एकता मिरगाव. त्यांनी सांगितलंय अगदी आम्ही देखील कमी नाहीये, कारण शिवा जाधव बॉस, संपूर्ण पाटण तालुका टेनिस क्रिकेटची कमिटी, त्यांचं काम हे मात्र वाखणण्याजोगं आहे आणि त्याचमुळे त्यांनी इकडे प्रवेश केलाय. हिंदू डॉन म्हणून ज्यांची ख्याती आहे पाटण तालुक्यामध्ये, पप्पू पाटील मुकादम यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम मुकादम, जय श्रीराम. पहिल्या षटकामध्ये स्वागत केले मान्यवरांचं. 27 धावा ठोकल्यात. महागडं षटक या स्पर्धेमध्ये 27 धावा अगदी या पहिल्या षटकामध्ये आल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाज चेतन. पहिल्या षटकामध्ये धावा आल्याच जरूर, परंतु आता दुसऱ्या षटकामध्ये चेतन कशा प्रकारे गोलंदाजी करतील, कारण क्रिकेटमध्ये एक षटक देखील पुरेसं असतं तुम्हाला पुनरागमन करण्यासाठी. एका षटकासाठी 6 मिनिटांचा अवधी घेतलाय. चला फास्ट खेळा. 27 धावा फलकावरती पहिल्या षटकाखेर आणि पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय गोलंदाज चेतन यांचा. उत्तुंग घनाघाती प्रहार, 6 धावा षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 33 धावा. 33 रन्स ऑन बोर्ड टीम टीमची धावसंख्या धावफलकावर 34. या षटकातील चेंडूंचा खेळ झालाय 2. 34 धावा धावफलकावर. आक्रमक पवित्रा धारण केलाय ज्या प्रकारे प्रथमेश शेलार असतील आणि त्यांच्या साथीला अजय. या फलंदाजांना मात्र रोखावं लागेल टीम रेणुकादेवी टेटमेवाडी, कारण दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू, चांगले यष्टिरक्षण, परंतु वाईट बॉल. बचाव करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु एक अतिरिक्त धाव खर्च केली जाते. क्रिकेटमध्ये तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्हाला ऑफ स्टंपला पकडून गोलंदाजी करावी लागेल. तुमच्याकडे गतीमध्ये परिवर्तन करणारा चेंडू हवा यॉर्कर असायला पाहिजे. कमी गतीने टाकलेला चेंडू, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका खेळलाय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावा. प्रथमेश च्या बॅट मधून येतोय चौकार. अजय, माफ करा, अजय होत्या स्ट्राइक वरती. या 4 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 39 धावा. चौफेर फटकेबाजी, क्षेत्ररक्षण जरूर चांगलं झालं, परंतु प्रयत्न अपुरे पडलेत. गॅप मध्ये फटकेबाजी करत असताना फलंदाज अजय वैयक्तिक खेळत असताना 11 धावा. प्रथमेश नाबाद 24. सुरुवात मात्र आक्रमक केली. पंच केलाय, मिड ऑफ आहे. 1 धाव मात्र घेतली जाईल. दुहेरीचा प्रयत्न केला, दुसरी धाव घेतली जाते. दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण करत असताना राव चेंडूवर आले जरूर, परंतु 2 धावा मात्र अगदी चित्याच्या चपळाईने आणि हरणाच्या गतीने पूर्ण केल्यात. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. 41 धावा. 2 चेंडूंचा खेळ शेष. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना हाफ ट्रॅकर चेंडू, पंच केलाय. अँडी चेंडू खाली आलेत, करणार नाहीत कोणतीही चुकी. आणि की त्याने डिप्लाय झेल पडतावं लागेल फलंदाज अजय यांना. पहिला धक्का टीम एकता मिरगाव. विनट नंबर 3 शैलेश शेलार. ज्या प्रकारे सुरुवात केली होती फलंदाज प्रथमेश शेलार यांनी, कुठेतरी आता मात्र धावांचा वेग मंदावलाय का असं म्हणता येणार नाहीये, परंतु गडी बाद झालाय. आता दबाव टाकावा लागेल, कारण आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं तुम्हाला पुनरागमन करण्यासाठी एक षटक देखील पुरेसं असतं. एका षटकात तुम्ही पुनरागमन करू शकता आणि ते करावं लागेल. रेणुकादेवी टेटमेवाडीला या षटकातील चेंडू शेष आहेत. शेवटचा चेंडू पायावर टाकण्याचा प्रयत्न केला आणि स्वागत केलंय चेतन यांचा. फलंदाज शैलेश शेलार यांच्या बॅट मधून शेलारांची पावर दाखवणारा गगनभेदी षटकार. आणि या षटकाराने 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकाखेर टीम एकता मिरगाव. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 47 धावा. 47 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम
एकता मिरगाव काय फलंदाजी केली. पहिल्या 2 षटकामध्ये 23.5च्या धावगतीने टीमची धावसंख्या 47. नेक्स्ट मॅच नवलाई स्पोर्ट्स सोनवडे विपक्ष माळेदेवी कुसरून. दोन्ही टीमचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पहिला डाव अखेर आपली नाणेफेक केली जाईल. सज्जरा शैलेश 1 चेंडू मध्ये 6 धावा. प्रथमेश 5 चेंडूंचा सामना केलाय. 24 धावांची नाबाद खेळी. स्लॉग वरचं षटक घेऊन गोलंदाज सुनील. 6 चेंडूवर कितपत मजल मारेल टीम. एकता मिरगाव काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन झालं असेल या डावामध्ये. पहिला चेंडू शॉट ऑफ लेंथ बॅडमिंटन स्ट्रोक. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. प्रथमेश शेलार यांच्या बॅट मधून उत्तुंग दर्जेदार षटकार. या डावामध्ये प्रथमेश शेलार यांनी तब्बल 5वा षटकार ठोकलाय. वैयक्तिक नाबाद 30. 53 धावा धाव फलकावर. जणू काही षटकारांची भाषा बोलते यांची बॅट. एकेरी दुहेरी धावा प्रथमेश शेलार यांना माहित नसाव्या कदाचित, परंतु गोलंदाजी करताना गोलंदाजाने चुकीची गोलंदाजी केली असं म्हणायला हरकत नाहीये. कारण तुम्हाला गुडलँडला गोलंदाजी करावी लागेल. शॉर्ट ऑफ प्लेनची गोलंदाजी तुम्ही सातत्याने या फलंदाजाला टाकू शकत नाहीये. कारण पहिली स्पर्धा खेळते एकता मिरगाव आणि त्यामुळे या टीमचा या फलंदाजांचा अंदाज देखील नसावा कदाचित. परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला अंदाज असणं महत्त्वाचं नसतं. तुम्हाला वर्तमानात चांगला खेळ करावा लागतो. टीमची धावसंख्या 50 अप. 53 धावा. प्रथमेश शेलार विकेट करण्याचा प्रयत्न. झेलची संधी असेल. गडी बाद करावा लागेल. सुवर्ण संधी आहे आणि झेल मात्र टिपलाय. स्वतःच्या गोलंदाजीवर टिपलाय झेल. प्रथमेश शेलार यांचा संपेल खेळ. सुनील यांनी मात्र दुसरा गडी बाद केलाय. सांघिक दुसरं यश प्राप्त होत असताना टीम रेणुकादेवी टेटमेवाडी. परंतु ज्या प्रकारे प्रथमेश यांनी 30 धावांची विस्फोटक खेळी केली, 5 षटकार ठोकले. 7 चेंडूचा सामना करत असताना 7 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकत असताना बाद झालेत. एकदा जोरदार टाळ्या प्रथमेश शेलार यांच्या फलंदाजीसाठी. 5 षटकार ठोकलेत. आता मात्र टीम रेणुकादेवी टेटमेवाडीला पुनरागमन करण्याची संधी असेल. कुठेतरी धावा रोखाव्या लागतील कारण दुसऱ्या डावामध्ये त्यांना फलंदाजी करायची आहे. मॅक्सवेल, अनिकेत आणि संपूर्ण टीम चांगली फलंदाजी करण्यासाठी जाणली जाते. विजय पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला चेंडूला दिशा दिलाय. गॅप मध्ये विजयच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर आक्रमक फटका. फॅब्युलस स्ट्रोक. जिव्हाळा चषक षटकार. टीमची धावसंख्या धाव फलकावर 59 धावा. जो फलंदाज येतोय तो फक्त षटकारांची भाषा बोलतोय. कारण जणू काही डगआउट मधून ठरवून आलेत प्रत्येक चेंडूवर आक्रमण करायचंय. आक्रमण हा बचावाचा सर्वोत्तम पवित्रा. 3 चेंडूचा खेळ झाला. 59 धावा धाव फलकावर. स्पर्धेमध्ये सर्वोत्तम धावसंख्या नोंद केली आहे. कमी गतीने टाकलेला चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. मॅक्सवेल आहेत यष्ट्यांच्या मागे. कोणती धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. 2.4 चेंडू अखेर 59 ला 2. एकता मिरगाव आक्रमक विस्फोटक फलंदाजी केली आहे. ज्या प्रकारची फटकेबाजी या डावामध्ये केली आहे प्रत्येक फलंदाजाने, कौतुकास्पद कामगिरी. बाईक फुटला जाऊन अगदी ऑन साइडला गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. फलंदाज विजयच्या बॅट मधून चौकार. शेवटचा चेंडू शेष असेल. 63 धावा धाव फलकावर. जिव्हाळाकरांचा जिव्हाळा चषक. सांघिक सर्वोत्तम धावसंख्या नोंद केली आहे. टीम एकता मिरगाव 63 धावांची नोंद. 1 टू गो. शेवटचा चेंडू डाऊन द लेग साइड अगदी हाताळला जातोय. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. एस वाईट +1. 2 धावा मात्र अतिरिक्त स्वरूपात टीमच्या टोटल मध्ये. एक घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ झालाय म्हणजेच 2 धावा. 65 धावा धाव फलकावर. टीमची धावसंख्या प्रथमतः फलंदाजी करत असताना 65 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू कमी गतीने टाकलेला. ऑन साइडला चेंडूला दिशा दिली. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. पहिल्या डावाचा खेळ समाप्त होतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम एकता मिरगाव प्रथमेश, अजय, शैलेश, विजय यांच्या चांगल्या खेळाच्या जोरावर टीमची धावसंख्या धावफलकावर
66 धावा आणि 67 धावांचं मोठं आव्हान असेल टीम रेणुका देवी टेटमेवाडी 67 रन्स टू विन टीम रेणुका देवी टेटमेवाडी. चला टॉस साठी यायचंय सोनवडे विरुद्ध कुसुड टीम. चला टॉस साठी या कॅप्टन. चला सोनवडे विरुद्ध कुसुड टीम. कॅप्टन यायचंय प्लीज. आपण टॉस साठी या कॉल दिला जातोय. चला सोनवडे आणि कुसरूड टीम. कॅप्टन या प्लीज. काटा आला. टॉस जिंकला. या टीम कुसुड संघाने निर्णय घ्या. फिल्डिंग करण्याचा निर्णय. थँक्यू सो मच. जास्त वेळ नाही घेणार. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. टीम कुसुड संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला जास्त वेळ नाही घेता बॅट्समन पाठवायचे त्वरित. चला बॅट्समन पाठवा. लक्ष जरूर मोठं आहे परंतु कठीण नाहीये कारण मोठ्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात मात्र चांगली करावी लागेल. 67 धावांचं लक्ष आणि या 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे फलंदाज अनिकेत आणि त्यांच्या साथीला पाटण क्रिकेटचा मॅक्सवेल हे मात्र दाखल झालेत. याच वर्षी अगदी पहिली स्पर्धा खेळत असताना टीम एकता मिरगाव 66 धावांची नोंद केली आहे. 5 उत्तुंग षटकाराच्या मदतीने ज्या प्रकारे फलंदाजी केली प्रथमेश शेलार यांनी प्रत्येकाशी मने जिंकलेत. आता मात्र गोलंदाजी कशी करतील टीम एकता मिरगाव कारण दुसऱ्या बाजूला विचार केला तर अनिकेत टेटमे आणि संदीप बावडेकर पाटण क्रिकेटचा मॅक्सवेल आहे आणि हे दोन्ही फलंदाज जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत सामना रेणुका देवीसाठी खुला असेल कारण या मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात. चौफेर फटकेबाजी करण्यासाठी या दोन्ही खेळाडूंची ओळख. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज निलेश शेलार पहिला चेंडू. निलेश शेलार यांचा पहिला चेंडू पंच केलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक. व्हॉट अ फॅब्युलस एफर्ट. झेलचा प्रयत्न जरूर केला. चेंडू एकाती अगदी हाताला लागून डीपला गेला. स्वप्नील होते. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. असं म्हटलं जातं की ज्या गोष्टी तुमच्या नशिबात नसतात त्या तुम्ही प्रयत्नांनी मिळवू शकता आणि स्वप्नील यांनी ते दाखवलं. प्रयत्न करत असताना 100% दिलेत. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. धावांचा श्री गणेशा होतोय. एक चेंडू अखेर एक धाव. बुंद्यात टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू आणि बॅटचा मात्र संपर्क झालाय नाही. अपील जरूर केली. अपील मध्ये उत्साह होता परंतु अपील फेटाळली. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र पाहायला मिळालं. परफेक्ट यॉर्कर. हा चेंडू तुम्हाला आजच्या क्रिकेटमध्ये नक्कीच वाचवू शकतो परंतु तो चेंडू टाकण्यासाठी तेवढा सराव देखील आवश्यक आहे. डॉट बॉल. कमी गतीने टाकलेला चेंडू पायावर आहे. गॅप मध्ये खेळला. डीपला मिड विकेट तैनात आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर आलेत. एकच धाव मात्र प्राप्त होईल. एका धावेने
मॅक्सवेल यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 3 चेंडू अखेर 2. लक्ष्य मोठं आहे, कठीण नाहीये. विकेट करण्याचा प्रयत्न केला, टायमिंग झाला नाही, मिस टाइम स्ट्रोक. रुपेश मिड विकेटला तैनात, अनिकेत त्यांना परतावं लागेल. पहिला धक्का टीम रेणुका देवी टेटमेवाडी फलंदाज बाद. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 राव आलेत. अनिकेत यांनी फटका जरूर खेळला, परंतु फटका फसला होता आणि कुठेतरी तिथे चुकी झाली. पहिल्या षटकामध्ये यश प्राप्त केले निलेश शेलार यांनी. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावर 2 धावा, 1 गडी बाद. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. कुठेतरी खराब शॉट सिलेक्शन मी म्हणेन. टेम्परामेंटने फलंदाजी करावी लागेल, कारण ज्या प्रकारे तुम्ही मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताय, तुम्हाला आता मात्र एक टेम्परामेंट दाखवावं लागेल. 1 टू गो. कमी गतीने टाकलेला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटला लागून चेंडू गोलशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. या चेंडूवर 1 धाव आली. पहिल्या षटकाखेर 3-1 टीम रेणुका देवी टेटमेवाडी. 12 चेंडूमध्ये विजयासाठी 64 धावांचं गरज, 32ची धावगती आवश्यक. बारा चेंडू 32 धावा, 64 धावांची आवश्यकता, 32ची धावगती गरज आहे. एका षटकामागे 32 धावा करायच्या आहेत. प्रति षटकामागे 32 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 2 गोलंदाज योगेश शेलार. मॅक्सवेल यांना मात्र हात खोलावे लागतील. मॅक्सवेल फलंदाजी तशी करावी लागेल. एकता मिरगाव. पहिला सामना खेळत असताना अगदी कोयनेच्या कुशीमध्ये वसलेले हे गाव. विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. यष्टीरक्षक चेंडू खाली, झेल मात्र पकडला जाईल. कोणतीही चुकी करणार नाहीत. बिग फिश इनटू द बास्केट. मॅक्सवेल यांना परतावं लागेल. फलंदाज बाद होतील. योगेश शेलार यांनी पहिल्या चेंडूवर मात्र यश प्राप्त केले. ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होती, ज्या फलंदाजावर संपूर्ण संघाची भिस्त होती, ज्या फलंदाजावर दारोमदार होता, तो मात्र बाद झालाय. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते 3-2. 2 गडी बाद 3. न्यू बॅटर अमोल आलेत. अकरा चेंडूमध्ये 64 धावांचं अशक्य असं आव्हान नाही म्हणता येणार, कारण क्रिकेट आहे. तुम्हाला 11 चेंडूमध्ये 10 चेंडू बाहेर मारावे लागतील. 11 मध्ये 10 बाहेर मारण्याचा प्रयत्न करावा लागेल. डाऊन द लेग साइड चेंडू हाताळला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 1 अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये. गोलंदाज योगेश शेलार. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली निलेश शेलार यांनी, दुसऱ्या षटकामध्ये देखील आपल्या सहकार्याच्या पावलावर पाऊल टाकले. फलंदाजी पहिल्या डावामध्ये सर्वोत्तम केली आहे एकता मिरगावने, आणि गोलंदाजी देखील अद्याप चांगली केली आहे. सामना संपला नाहीये, प्रयत्न करावे लागतील. ऑन साइडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडू जे होते सांगता कुठेतरी दबाव पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये खराब गोलंदाजी केल्यानंतर मात्र कुठेतरी अपेक्षा होती टीमला, समर्थकांना रेणुका देवी टेटमेवाडी, परंतु ती अपेक्षा फोल ठरली आणि सुरुवात मात्र खराब झाल्यानंतर आता शेवट कसा करतील हे पाहायचंय. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उंची जास्त आणि या लांबी देखील कमी होती. झेल सोडलाय. संदेश होते चेंडू खाली आणि हा झेल सोडलाय. हा सोडलेला झेल मात्र काय उपद्रव करेल हे पाहायचंय. ज्या प्रकारे आपण पाहतोय आज सामना, ही स्पर्धा जिव्हाळ्याकरांचा जिव्हाळा चषक सामना मात्र 1.3 चेंडू अखेर 5-2.
बॅकफुटला जाऊन पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरला एकाती झेल घेण्याचा प्रयत्न झाला. डीपवरून वेगाने क्षेत्ररक्षकाला दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. निश्चितच 2 धावा मात्र प्राप्त होतील. या चेंडूवर 2 धावा मात्र जोडल्या जातील टीमच्या टोटल मध्ये. 4 चेंडू अखेर 2 गडी बाद 7. त्याच दरम्यान ज्यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट साठी चंद्रकोर पैठणी साडी आपल्याला प्राप्त केली आहे. आदरणीय श्री दीपक शिलार साहेब फौजी यांचं शुभागमन झालंय आणि त्यांना मी नम्र विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर या आणि फौजी यांचं स्वागत मात्र या षटकारानेच केले जात आहे. भारतीय सेनेमध्ये कार्यरत असलेलं हे व्यक्तिमत्व आज मात्र जिव्हाळा चषक 2024 या स्पर्धेच्या दरम्यान मात्र शुभागमन झाले. भारतीय सेनेमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तिमत्व फौजी आदरणीय सन्माननीय श्री दीपक शेलार सरांचं शुभागमन झालंय. वेलकम सर, सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आणि फौजींचं स्वागत देखील या षटकाराने केलंय. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. क्रिकेटची आवड असताना देखील सलगचा दुसरा मारण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. अजय आणि डीपला येईल आणि फलंदाज होईल. 5 परतावं लागेल राव यांना. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पैठणी साडी हे वैशिष्ट्य आणि या पैठणी साडीचं अगदी कालपासून चर्चा केली आहे. सर्वोत्तम क्षेत्ररक्षकासाठी ज्यांनी आपल्याला सौजन्य पुरस्कृत केलंय दीपक शेलार सर फौजी भारतीय सेना दलामध्ये कार्यरत आहेत. परंतु आज मात्र क्रिकेटची आवड त्यांना मैदानामध्ये घेऊन आले. दिलदार व्यक्तिमत्व आपली नोकरी करत असताना भारतीय सेना दलामध्ये कार्यरत देशसेवा करत असताना देखील क्रिकेटची आवड जपली आहे. वेलकम सर फौजी दीपक शेलार सरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. न्यू बॅटर अरुण आले. अरुण पहिला चेंडू ऑन साइडला दिशा दिली. आता मात्र पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. अंतिम षटकासाठी दाखल झालेत अरुण. गोलंदाजीसाठी सतीश शेलार. सामना आता पूर्णपणे दूर गेलाय. टीम रेणुका देवी टेटमेवाडी आणि चुका केल्यात मी म्हणेन फलंदाजी करत असताना गोलंदाजी करत असताना. शॉट ऑन जॅक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. त्याच दरम्यान सुधीर भालेकर सर फौजी आणि त्यांच्या साथीने निलेश दादा भालेकर साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत. संतोष भालेकर साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत. वेलकम. वाईट चेंडूचा इशारा केला जातोय. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. पहा अगदी भारतीय सेना दलामध्ये कार्यरत असलेली ही व्यक्तिमत्व फौजी सुधीर भालेकर सर आणि त्यांच्या बरोबरीने दीपक शेलार सर फौजी. वेलकम सर. या आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. बेगेट करण्याचा प्रयत्न शेवटच्या अगदी षटकामध्ये आक्रमण केले जाते. फलंदाज अमोलच्या बॅट मधून येतोय मोठा धमाका षटकार. सामना मात्र एकतर्फी झालाय. एकतर्फी लढत पाहायला मिळाली. ज्या सामन्याची अपेक्षा होती प्रेक्षकांना मात्र कुठेतरी निराश केलंय. 3 चेंडूमध्ये 45 धावांचं अशक्य आव्हान. मोठ्या धावांच्या फरकाने हा सामना जिंकला जाईल का? काल टीम एसीसी नवीवाडी 10 धावांवर बाद झाली होती आणि आज मात्र 66 धावांचा विक्रम केलाय एकता मिरगावने. लोअर फुलटॉस चेंडू यॉर्कर प्रकारचा हाताळण्याचा प्रयत्न केला जाईल. धावचीची संधी असेल धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. फलंदाज सुरक्षित आहेत. पायी स्वरूपात एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 23 ला 3. 2 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता. आता मात्र सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. टप्प्याचा चेंडू सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल. त्याच दरम्यान आदरणीय श्री निलेश भालेकर साहेब समाजसेवक अध्यक्ष मराठा मित्र मंडळ मीरा भाईंदर अध्यक्ष आम्ही सातारकर सामाजिक संस्था मीरा भाईंदर अगदी सामाजिक कार्य करत असताना एक दिलदार व्यक्तिमत्व निलेश भालेकर साहेबांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. फिंगर रोल केली होती या चेंडूवर आणि ज्या प्रकारे कमी गतीने टाकलेला चेंडू फलंदाजाला चकित करत असताना डॉट बॉलची होते सांगता सामना मात्र एकतर्फी झालाय. विजयाची
दरवाजे मात्र उघडले गेलेत. सामना खुला झाला आता. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. एक धाव मात्र गोलशंकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये आणि 41 धावांच्या मोठ्या फरकाने पहिला सामना जिंकलाय टीम एकता मिरगाव. अभिनंदन एकता मिरगाव.